सगळेजण विचारत आहेत, आई तू माहेरी कधी जाणार आहे, तुझं माहेर कोणतं आहे, कुठलं आहे. तर मी संभाजीनगरची आहे, छत्रपती संभाजीनगर प्रॉपर. आणि आमचं मामाचं गाव गणोरी आहे आणि माझ्या पप्पांचं गाव तर संभाजीनगरच आहे. सो आम्ही तिथूनच बिलॉंग करतो. आणि आता माझं तर सासर तुम्हाला माहितीच आहे, अहिल्यानगर आहे. पण मी माहेरी लवकरच जाणार आहे. तुमच्यासोबत माझे तिकडची डेली रुटीन लवकरच शेअर करणार आहे. तिकडे गेल्यावर डेली रुटीन म्हणजे काय, सगळं आयतच भेटतच होते. तुमच्यासोबत कसं शेअर करावं, काही काम केलं तर मी तुमच्यासोबत शेअर करेल ना. आणि माहेरी गेल्यावर कोणाला असं वाटतं की मी काम करावं, असं मला तर असं वाटतं मी कधी झोपेल आणि कधी काय करेल. कारण की तिकडे गेल्यावर टाइम खूप कमी असतो आणि कामं भरपूर असतात. टाइम कमी असला की इकडे जायचं तिकडे जायचं, हे बघायचं ते बघायचं आणि शॉपिंग किंवा फ्रेंड्सला भेटायचं वगैरे हे रुटीन चालूच असतं. पण माहेरी गेल्यानंतर पण तिकडे आराम पण करायचा, फ्रेंड्सला पण भेटायचं, घरी पण थोडं थांबायचं, नातेवाईकांकडे पण जायचं. ह्या रुटीन मध्ये ना आपण सगळं विसरूनच जातो. म्हणून माहेरी ऍटलिस्ट 10 ते 15 दिवस तरी पाहिजे, मग मज्जा येते. 2-3 दिवसामध्ये माहेरी जायची मज्जाच येत नाही. आणि मी लवकरच जाणार आहे आणि मी गेल्याच्या नंतर तुमच्यासोबत लवकरच ब्लॉग शेअर करणार आहे. खुशी कशी दिसत होती ते पण नक्की कमेंट करून सांगा. मस्त असं तिला ड्रेस घातला, झांबू घातले आणि खूप क्यूट दिसत होती. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.